आज आपण पत्ताकोबीचा झुणका करूया। त्यासाठी 1 चमचा तेल तापायला ठेवलेले आहे। तेल आता गरम झाले, त्यात 1 चमचा जिरे आणि मोहरी घालत आहे आणि हा एक मोठा कांदा घेतलेला आहे। कांदा आता लालसर होऊ द्यायचा आहे आणि ही पत्ताकोबी धुवून घेतली स्वच्छ आणि बारीक चिरून घेतलेली आहे। हे 3-4 पाकळ्या लसणाच्या आहे बारीक चिरून घेतलेल्या। हे 5-6 कढीपत्ते आहे। हा थोडा हिंग आणि यातच हे चिली फ्लेक्स घालूया 1 चमचा। झुणका आपण थोडा चटपटीत करणार आहोत। आता कांदा तांबूस झालेला आहे लालसर असा। यात ही हळद 1 चमचा आणि 1 चमचा तिखट, थोडे धने पावडर। गॅस कमीच आहे, मंद गॅसवर परतत आहोत। आता यातच हे 2 टमाटर टाकूया। यात आता चवीनुसार मीठ घालूया। यातच ही कोबी घालूया, पत्ताकोबी। तर ही भाजी एकजीव झालेली आहे। यामध्ये आता बसेल एवढे बेसन घालूया। गॅस कमीच ठेवलेला आहे, कारण हा झुणका आपल्याला मंद गॅसवर शिजवायचा आहे। पत्ताकोबी शिजली पाहिजे छान, कच्ची राहता कामा नये। आता हे छान एकजीव करून घ्यायचे आहे। आता यामध्ये बसेल एवढे पाणी घालूया। यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घातलेले आहे। आपल्याला हवे तर आपण जास्त घालू शकता, घट्ट पातळ आपल्या आवडीनुसार, पण घट्ट छान वाटतो। आता हे झाकून मंद गॅसवर शिजू द्यायचे आहे। गॅस मंदच ठेवायचा, कारण ही पत्ताकोबी शिजली पाहिजे। आता हा झुणका खाण्यासाठी तयार आहे। गरमागरम असा पत्ताकोबीचा झुणका खाण्यासाठी आता तयार आहे। करून बघा आणि कसा वाटला तर आपल्या सूचना कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हा झुणका चपाती, राईस, भाकरी कशाही सोबत छान वाटतो।